नमस्कार सर्व माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज खऱ्या अर्थाने सर्व माता भगिनींची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण आजपासून बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 2100 रुपये जमा होणार आहे। जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येणार आहेत, कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये एप्रिल महिन्याचा हप्ता असू द्या, मार्च महिन्याचा हप्ता असू द्या किंवा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता असू द्या, म्हणजेच प्रत्येक हप्ता हा शेवटच्या आठवड्यामध्येच येत असतो। त्या अनुषंगाने आजपासून एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सुरू झालेला आहे। सोबतच बहिणींना आज 5700 रुपये इतकी रक्कम देण्यात येणार आहे। सोबतच गॅस कनेक्शनचे 2500 रुपये सुद्धा देण्यात येणार आहेत। एकत्रितपणे आज बहिणींना एप्रिल हप्ता, गॅसचे पैसे, सोबतच ओळणीच्या स्वरूपामध्ये, बोनसच्या स्वरूपामध्ये 3000 रुपये सुद्धा देण्यात येणार आहे। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आता अक्षय तृतीया सण आलेला आहे, त्या अनुषंगाने बहिणींना गुढीपाडव्याला ओवाळणी दिली नव्हती, त्यामुळे या अक्षय तृतीया सणाच्या निमित्तानं 3000 रुपयांची ओवाळणी प्रत्येक लाडक्या बहिणीला मिळणार आहे। तुमचा अर्ज पात्र असेल तर तुम्हाला सुद्धा आज ओवाळणीचे पैसे मिळणार आहेत। म्हणजेच आज खऱ्या अर्थाने सर्व बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता जमवण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे। बघा, फक्त तुमचा अर्ज पात्र असावा। जर तुम्हाला रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत, कारण राज्य सरकारने आज स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या ज्या बहिणींचा फॉर्म पात्र असेल त्यांनाच पैसे येणार आहेत। बघा, काही बहिणींना आज सकाळी पैसे येतील, काही बहिणींना आज दुपारी पैसे येतील आणि काही बहिणींना रात्री 9 वाजायच्या अगोदर पैसे येणार आहेत। एकत्रितपणे सकाळ, दुपार आणि संध्याकाळ या 3 टप्प्यांमध्ये सर्व बहिणींना पैसे येणार आहेत। परंतु बहिणींना आज फक्त एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार नाही। बघा, लाडक्या बहिणींनो स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुम्हाला आज एप्रिल हप्ता तर येणारच आहे, त्यासोबतच अजून 2 लाभांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। तुम्हाला लगेच सांगतो, बघा, पहिला जो कॉलम आहे तर त्याच्यामध्ये 2100 रुपये एप्रिल हप्ता, जो दुसरा कॉलम आहे म्हणजे दुसरा जो लाभ आहे तर त्या दुसऱ्या लाभाअंतर्गत 2500 रुपये येणार आहेत। तिसऱ्या लाभाअंतर्गत बहिणींना 3000 रुपये येणार आहेत। म्हणजेच टोटल मिळून आज हे 2100 सोबतच हे 2500 रुपये, सरासरी हे 4700 रुपये आणि हे 3000, म्हणजेच आज प्रत्येक महिन्याला 7700 म्हणजे 7500 रुपये रक्कम मिळणार आहे। एकत्रित बहिणींचा अक्षय तृतीया सण गोडच होणार आहे। जरी गुढीपाडवा गोड झालेला नसला तरी पण बहिणींचा अक्षय तृतीया सण गोडच होणार आहे। परंतु आज महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की आपला जो महाराष्ट्र आहे, म्हणजेच आपले जे महाराष्ट्र राज्य आहे तर या राज्यामध्ये 36 जिल्ह्यांचा समावेश आहे। तर या 36 जिल्ह्यामध्ये 2,52,00,000 बहिणींचे अर्ज पात्र ठरलेले आहेत। म्हणजेच या 36 जिल्ह्यामधील बहिणींना आज पैसे येणार नाहीत, कारण एकाच दिवशी सर्व बहिणींना पैसे सोडणं शक्य होणार नाही। त्यामुळे राज्य सरकारच्या मार्फत 3 टप्पे करण्यात आलेले आहेत। पहिला टप्पा 35 लाख लाडक्या बहिणींचा, दुसरा टप्पा 35 लाख आणि तिसरा टप्पा 35 लाख, एकंदरीत 1,05,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे येणार आहेत। म्हणजे सकाळी 35 लाख बहिणींना, दुपारी 35 लाख बहिणींना आणि संध्याकाळी 35 लाख बहिणींना। आज उद्या सुद्धा सकाळी 35, दुपारी 35 आणि संध्याकाळी 35 लाख बहिणी, अशा पद्धतीने या 3 दिवसांमध्ये 35 लाखांचे 9 टप्पे करण्यात आलेले आहेत। आज 3 टप्पे, उद्या 3 टप्पे आणि परवा दिवशी 3 टप्पे, म्हणजे 3 टप्प्यांमध्ये सर्व बहिणींना पैसे येणार आहेत। कोणत्याही बहिणींनी कसलीच काळजी करू नका, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सविस्तर माहिती देणार आहे की कोणाला पैसे आले किंवा नाही आले तर काय करायचं आहे। सोबतच बहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे तर येतील, सोबतच लाडक्या बहिणींना महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून या 4 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। बघा, तुम्ही जर लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज सध्याच्या स्थितीला अप्रूव्ह असेल तर तुम्हाला महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून लखपती दीदी यांसारख्या योजनांचा लाभ दिला जाणार आहे। त्यासोबतच अजून 4 योजनांचे लाभ सुरू करण्यात आलेले आहे। त्याच्यामध्ये जी पहिली योजना आहे तर ती पहिली योजना म्हणजे शिलाई मशीन योजना। बघा, केंद्र सरकार म्हणजे भारत सरकारची ही सर्वात मोठी योजना आहे, म्हणजे याचं नाव आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना। बघा, ज्या ज्या बहिणींना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून शिलाई मशीन पाहिजे असेल तर त्या बहिणींनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन अर्ज करायचा आहे, त्यानंतरच तुम्हाला पैसे येणार आहेत। अन्यथा जर तुम्ही अर्ज केला नाही तर पैसे येणार नाही। ज्या ज्या बहिणी अर्ज करतील त्यांनाच पैसे सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बघा, राज्य सरकारकडून सर्वात मोठी माहिती आलेली आहे।
जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्हाला सुद्धा या मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। परंतु याच्यासाठी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या वेबसाईटवरून अर्ज करा। ही वेबसाईट 12 महिने 18 काळ सुरू असते। म्हणजेच लाडक्या बहिणी असू द्या किंवा रेशनधारक बहिणी असू द्या किंवा आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिला असू द्या, सर्व महिलांना याचा लाभ वर्षानुवर्षे घेता येतो। भरपूर बहिणी असतील त्यांना पंचायत समितीकडून शिलाई मशीन मिळतात, कारण पंचायत समितीमध्ये काही मुबलक दिवसांसाठीच मर्यादित शिलाई मशीन असतात। परंतु केंद्र सरकारची ही जी वेबसाईट आहे याच्यावरती 12 महिने तुम्हाला कधीही अर्ज करता येत असतो। सोबतच माता भगिनींनो, लाडक्या बहिणींनो, जी दुसरी योजना आहे तर ती पिठाची गिरणी। बघा, ही पिठाची गिरणी ज्या महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम आहेत, म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडण्याचं ज्या काम करतात त्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी सरासरी 20,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे। याचे अर्ज येत्या 2 दिवसांमध्ये सुरू होणार आहे। तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की कोणकोणती कागदपत्रे काढून ठेवा, सोबतच आज कोणत्या बहिणींना पैसे येणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पळवू नका। बघा ताईंनो, आपल्याकडे सर्व माहिती बरोबर असते, पुरावेसहित तुम्हाला माहिती देत असतो। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पळवत जर पाहिला तर तुम्हाला मिस लँडिंग होते, म्हणजेच तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन कळत नाही। सोबतच माता भगिनींनो, जी तिसरी योजना आहे तर ती तिसरी योजना म्हणजे डांका मशीन। बघा, ही डांका मशीन सुद्धा सर्वात मोठी योजना आहे। सरासरी याच्या माध्यमातून बघा 52,000 रुपये रक्कम देण्यात येत असते। ज्या बहिणींना स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी डांका मशीन योजनेचा अर्ज करायचा आहे। आणि शेवटची योजना सौर चूल योजना। बघा, मध्यंतरी काळामध्ये भरपूर लाडक्या बहिणींनी विचारपूस केलेली होती की सौर चूल योजनेचे अर्ज कधी सुरू होतील। बघा लाडक्या बहिणींनो, या 4 योजनांचे अर्ज 2 दिवसांमध्ये सुरू होणार आहेत। परंतु ज्यांना शिलाई मशीनचा लाभ घ्यायचा असेल तर ते कधीही अर्ज करू शकतात, कारण ती योजना अशी योजना आहे की ती 12 महिने 18 काळ तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कधीही तुम्ही त्याचा अर्ज करू शकता। परंतु पिठाची गिरणी असेल, डांका मशीन असेल किंवा सौर चूल असेल, या ज्या 3 योजना आहेत तर या 3 योजना काही मुबलक दिवसांसाठी मर्यादित असतात। याचे अर्ज म्हणजेच याचा GR 2 ते 3 दिवसांमध्ये येईल। सरासरी 5 दिवसांच्या नंतर या योजनांचे अर्ज सुरू होतील। त्यानंतर तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व माहिती देणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींनो, आज काही प्रमुख जिल्ह्यांमध्ये या तिन्ही लाभांतर्गत पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। ते प्रमुख जिल्हे बघून घ्या। सोबतच काही प्रमुख बँकेमधून हे पैसे सोडण्यात आलेले आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण आज काही प्रमुख जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडण्यात आलेले आहेत। सोबतच काही प्रमुख बँकेमधून हे पैसे सोडण्यात आलेले आहेत। ते प्रमुख जिल्हे सरासरी 12 जिल्हे आहेत, तर ते 12 जिल्हे लगेच सांगतो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर बघा बहिणींनो, 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा यवतमाळ, दुसरा जिल्हा अमरावती, तिसरा जिल्हा अकोला, चौथा जिल्हा वाशिम, 5वा जिल्हा बुलढाणा, 6वा जिल्हा परभणी, 7वा जिल्हा हिंगोली, 8वा जिल्हा नांदेड, 9वा जिल्हा लातूर, 10वा जिल्हा धाराशिव, 11वा जिल्हा बीड आणि 12वा जिल्हा अहिल्यानगर जिल्हा। बघा, या 12 जिल्ह्यांमधील बहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे येतील। जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज पात्र असेल तर तुम्हाला कसलीच काळजी करायची गरज नाही। थेट आदेश देण्यात आलेले आहेत। आजपासून पैसे विस्तारास सुरुवात सुद्धा होणार आहे। काही बहिणींना पैसे आलेले असतील, कारण आज 3 टप्प्यांमध्ये पैसे येणार आहे। सकाळ, दुपार, संध्याकाळ तिन्ही टाइम हे पैसे सुरूच राहतील। त्यामुळे ज्यांना सकाळी पैसे आले नाही तर त्यांना दुपारी येतील, आणि ज्यांना दुपारी आले नसतील त्यांना संध्याकाळी येतील। परंतु आज काही बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, पोस्ट बँक असेल आणि गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या महाराष्ट्र राज्यामधील जेवढ्या पण बँका असतील तेवढ्या सर्व बँकांमध्ये आजच पैसे येणार आहेत। एकंदरीत लाडक्या बहिणींसाठी आज, उद्या आणि परवा हे 3 दिवस आनंदाचे दिवस ठरणार आहेत, कारण या 3 दिवसांमध्ये सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील। जर माहिती आवडली असेल तर लाडक्या बहिणींनो, चॅनलला सबस्क्राईब करा।